संपूर्ण महामानवाच्या चरणी त्रिवार वंदन, संपूर्ण महामाताच्या चरणी त्रिवार वंदन। महाराष्ट्रातील ख्यातनाम लोककवी संगीत योगी 21व्या शतकातील संत तुकाराम महामेरू संगीत महर्षी कवींची लेखणी गायकांचा गोड गळ्याचा कंठमणी कवी गायक दिग्दर्शक निर्माता संगीतकारांच्या गळ्यातील कोहिनूर हिरा आदरणीय माझ्या वडिलांचे पिता गुरुरी आम्हा संपूर्ण तमाम कलावंतांचे गुरूंचे गुरु माझे आजोबा महाकवी वामनदादा कर्डक। भारता तू कशाचा महान रे, तुझ्याच घटनकाराचा होतो इथे अपमान रे। तुम्ही कितीही लावा शक्ती, तुम्ही कितीही लढवा युक्ती, तुम्ही करा रे किती बी हल्लालय मजबूत भीमाचा किल्ला। या दोन्ही गीताचे कवरियदा आणि आत्ताच जे जगभर गाणं प्रसिद्ध झालं वामनदादा कर्डकांच्या धारदार लेखणीतनं ज्यांच्या आवाजातनं प्रसिद्ध झालं असे कालकथित माझे काका, म्हणजे आपण ऐकलं तुफानातले ते जे गाणं आहे ते जगभर प्रसिद्ध झालं ते कालकथित माझे काका गुरुरे विजयानंद जाधव यांच्या त्रिवार वंदन। ज्यांनी मला घडवलं गुरुरे माझे वडील गायक बाबुराव जाधव, प्राध्यापक विद्यारत्न लिहितकर सर, माझी जन्मदाती आई यांच्या नतमस्तक होतो आणि गीताला सुरुवात करतो। या ठिकाणी निळे प्रतीकच्या माध्यमातून आज महाराष्ट्रातील नव्हे तर जगभरातील, भारतातील नाही, आता यूट्यूबचा जमाना, जगामध्ये लोक बघतात, जगातल्या गाणं कोकिळा। मी नेहमी म्हणत असतो एका कलावंता खूप सुंदर शेर आहे, लताबाई म्हणे तुमचा कंठ आहे लय छान, गायलीत म्हणी गाणी तुम्ही लय लय महान, पण आमच्यासाठी महान ती चिमुकली लहान, जी गाते भीमाचं गुणगान, जी गाते भीमाचं गुण। अशा गायिका ज्यांच्या समोर पुन्हा एकदा गाण्याची संधी मिळेल त्यांच्या कार्यक्रमात, अशा कुंकू लावलं रमण हे गाणं माझाच कार्यक्रम आहे। भारतामध्ये आज आंबेडकर चळवळीचा ज्या ज्या कलावंतांचा कार्यक्रम होतो त्या कार्यक्रमाचं जे गाणं, असा कुठलाच कार्यक्रम नाही की ज्या कार्यक्रमात हे कुंकू लावलं गाणं झाल्याशिवाय कार्यक्रम संपत नाही। अशा प्रख्यात गायिका आमच्या आईसाहेब सुषमा देवी यांचे नतमस्तक होतो। या ठिकाणी आदरणीय आमचे मार्गदर्शक आमचे काका गुरुवर्य प्राध्यापक समीक्षक डॉक्टर उष्केश कांबळे सर यांच्या नतमस्तक होतो आणि गीताला सुरुवात करतो। या ठिकाणी आमच्या रतनदादा साळवे यांनी या ठिकाणी आम्हाला संधी दिली त्याबद्दल मनापासून आभार मानतो। आमच्या शेखर अण्णाचा आणि संतोष रामदास संच या ठिकाणी मोठं उपस्थित आहेत, त्यांचे मनापासून मला सांभाळून घ्याल। महाराष्ट्र उत्कृष्ट बँजो वादक माझे बंधू प्रभू भैया यांना क्रांतिकारी जय भीम करतो, मला समोर गेलो अशा बळतवण गीताला सुरुवात करतो। या ठिकाणी आमच्या सुडकर परिवार आहे, जोहरे परिवार आलेला आहे, आमचे शिरसाट सर पाठीमागं बसलेले आहेत। वामनदादा कर्डकांनी 1990 ते 84च्या काळामधलं लिहिलं गाणं ऐकवतो, ऐकायचं का? कुणा कुणाला ऐकायचं? ऐक हातवरी बाबा। या गाण्यात सगळे प्रश्न आहेत, उत्तर तुम्हाला द्यायची आहेत। बघा 1990 आणि 84 सालामध्ये एक दंगल घडली काका बापू, बाबरी मस्जिद पाडण्यात आल्यानंतर सगळ्यात मोठी दंगल 6 डिसेंबरला बाबरी मस्जिद पाडली। वामनदादा म्हणतात मुस्लिम समाजाला माझा सल्यूट आहे की त्यांनी 6 डिसेंबरला दंगा केला, काही काही ठिकाणी दगडफेक झाली आणि ते म्हणतात की मुस्लिम समाजाने पहिली शहानिशा करून घेतली की बाबरी मस्जिद खरी पाडण्यात आली का, आणि एक फतवा काढला आणि 7 डिसेंबरला दंगल सुरू झाली। वामनदादा लिहित आहेत बाबासाहेब आंबेडकरांना मरणोत्तर भारतरत्न हा किताब 1990च्या काळामध्ये व्ही.पी. सिंगाच्या काळामध्ये बहाल करण्यात आला। इथं एखादा मायक्रो ओबीसी असेल त्यांनी ध्यान देऊन ऐका, व्ही.पी. सिंगाच्या काळामध्ये तुम्हाला मुभा मिळाली, मंडळ आयोग लागू करण्यात आला। आपण म्हणतो, मी म्हणालो भीमराव माझं गाणं आहे तुझा रे गांधी 10, 20, 50, 100, 500 हा दिनकर दादांनी गायले। परवा दिवशी दिनकर दादांचा स्मृती दिन होता, मुंबईला मी अभिवादन करून आलो, त्यांनी गायलेलं गाणं आहे भीमराव माझा रुपया बंद आहे कुठे, बाबासाहेब रुपयात आले 1990लाच। वामनदादा लिहित आहेत ताईंनी एक खंत खूप मोठी डेंजर व्यक्त केली काका, कलावंतांची ज्यावेळेस ताकद असते शरीरामध्ये तरुणपणापासून तोपर्यंत कलावंताला टाळ्या चांगल्या मिळतात। ताईने खंत व्यक्त केली की आम्ही गेल्या 2 तारखेपासून ताई औरंगाबादमध्ये आहे, बरोबर मयूर? 2 ऑगस्टपासून ताई औरंगाबादला आहे। कलावंतांची हवेळणा होत असते। मी समाजाकडे एक रोष नेहमी व्यक्त करतो काका, चळवळीचा गायक वामनदादा कर्डकांना समाजाच्या काही, मी सगळ्यात म्हणत नाही पण काही लोकांनी उपाशी ठेवलं, आणि आता वळवळीची गायक तुपाशी आहेत।
बरोबर आहे का नाही? तरी चळवळीची गायिका पाठी बाजूला बसलेल्या आहेत. सर्वांना हात जोडून विनंती करतो, या कलावंताला तुम्ही जगवाल तर कलावंत जगतील, चळवळ जिवंत राहील. मी एक गाणं नेहमी म्हणत होतो ताई, आमचे प्रकाश काका सुद्धा गुरु या ठिकाणी उपस्थित आहे. ज्यांचं गाणं लय बळ आलं माझ्या दुबळ्या पुरात या गीताची गीतकार या ठिकाणी उपस्थित, त्यांच्या नतमस्तक होतोय. मी नेहमी म्हणत असतो की माझे गाणं आहे, असो व नसो काहीच आता माझ्या फाटक्या फकीरी झोळीत. बाबासाहेबांमुळे सगळं मिळालं आज, बरोबर आहे. तरी सांगतोय, असो व नसो काहीच आता माझ्या फाटक्या फकीरी झोळीत, तरी शेवटपर्यंत भीमराव राहील माझ्या गीताच्या ओळीत. आपलंच घोळकं, असो व नसो काहीच आता माझ्या फाटक्या फकीरी झोळीत, तरी शेवटपर्यंत भीमराव राहील माझ्या गीताच्या ओळीत. आपलंच घोळकं बनून मनूच टोळकं, आपलंच घोळकं बनून मनूच टोळकं, जरी टाकेल मला ते वाळीत, तरी शेवटपर्यंत भीमराव राहील माझ्या गीताच्या ओळीत. या ठिकाणी म्हणजे माफी मागतो, भिक्खू संघ यांनी उपस्थित त्यांच्या त्रिवार वंदन करतो आणि गीताला सुरुवात करतो. बघा, माफी मागतो बंदी. वामनदादा लिहितात, इथल्या प्रस्थापित लोकांनी इथल्या बौद्ध मांग कोळीचा महार लोहार सुधार वडार शिंपी तेली तांबळी घिसाडी कैकडी वाल्मिकी माडा कुणबी धनगर मुसलमान मराठा या 85% बहुजन समाजावरती अन्याय अत्याचार चालू ठेवले. हा 85% बहुजन समाज शहरावर भटकू लागला. कुठेतरी एखादं गाव मिळेल का, एखादी वाडी मिळेल का, एखादी वस्ती मिळेल का, येशीच्या बाहेरचं एखादं मोठं वडाचं किंवा पिंपळा झाड मिळेल का, तिथं आपण आपली वस्ती तयार करू, गाव तयार करायला मिळेल का. माणसांना आता मेल्यानंतर काही लोक 2 घंट्याचा विसावा देतात, ते लोक जिवंतपणे 2 घंट्याचा विसावा शोधत होते. काका बरोबर आहे. तो वामनदादा लिहित आहेत, बघा वामनदादाकडं का जगामधला असं एक नियम इंजिन, वामनदादांना आता गेल्या 2 वर्षापूर्वी डॉक्टरेट पदवी मिळाली डिलीट. आमच्या कलावंताच्या माध्यमातून मी एक पदवी वामनदादाकडं का दिली, इंजिनियर. आपण सगळ्या प्रकारचे इंजिनियर बघितले आहेत, मॅकॅनिकल इंजिनियर असतो, सगळ्या प्रकारचे इंजिनियर आहेत. वामनदादा कर्डकांनी शब्द जोडले की गाणं तयार व्हायचं. इंजिनियर महाकवी वामनदादा कर्डक, एक शब्द जोडला की गाणं तयार व्हायचं. म्हणून सांगणं आहे, वामनदादा कर्डकांनी शब्द जोडले, गाणं तयार झालं, गाण्याची गाडी तयार केली, गाडीला नाव दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि जेवढा शहरावर भटकणारा हा 85% बहुजन समाजाला सांगितलं की या गाडीचा मालक मी आहे, ड्रायव्हर मी आहे, तुम्हाला भटकायची गरज नाही आहे. या गाडीमध्ये ज्याला बसतील त्यांनी बसून घ्या, जिथं जागा मिळते तिथं बसून घ्या, ही गाडी जिथे थांबेल मी तिथं वस्ती तयार करू आपण आपली. वामनदादा लिहित आहेत. सगळेजण गाडीत बसले, वामनदादा कर्डकांची गाडी सुरू झाली. गाडी थोडी 2 किलोमीटर पुढे आली. 2-1 किलोमीटर पुढे आल्याच्या नंतर एक बाई पाठीमागणं वामनदादा कर्डकांच्या खांद्याला हात लावून, दादा समोर एक गाव दिसतंय आणि आपण तिथं आपली वस्ती तयार करू ना. आपल्याला प्रस्थापितांनी आतापर्यंत आपल्या वस्त्या तांड्या बर्बाद केल्या, गावाचे गावं बर्बाद केलेत, आतापर्यंत आपण भटकतच आलो. वामनदादा म्हणाले, आई या गाडीचा मालक मी आहे, गाडी जिथं थांबवेल तिथंच वस्ती तयार करायची, ड्रायव्हर मी आहे. बघा वामनदादा कळत त्या आईला काय म्हणतात, बघा गाड्या गावं कोणचे लागलेत काका, वाड्या कोणच्या लागल्यात. वामनदादा सांगतात, या ठिकाणी आदरणीय ज्यांनी मला मिलिंद हायस्कूलला शिकवलं असे आदरणीय माझे गुरुदेव शंभरकर सर उपस्थित आहेत. सरांचे नतमस्तक होतो. या ठिकाणी महाराष्ट्रातील उत्कृष्ट कवी गायक संगीतकार बबनदादा दिपके यांचे चिरंजीव आजच्या औरंगाबाद ऐतिहासिक महानगरीमध्ये जे स्टुडिओ आहे, सुनीलदादाच्या नंतर दुसरा एक स्टुडिओ नाव वाजलेला तो आमच्या दिपके भैयांचा आहे. विश्वास भैया उपस्थित आहेत. ही सगळी मंडळी बघा, काय तुम्ही सगळे चळवळीतली माणसं आहेत. वामनदादा लिहित आहेत, वामनदादा गाडी चालवत आहेत आणि वामनदादा त्या आईला काय सांगतात बघा, ध्यान देऊ नये का. हे उजाडवाडी आली ग बाय. ती आई म्हणाली ना की दादा थांबा ना, समोर एक गाव दिसतं, आपण तिथं वस्ती तयार करू ना. वामनदादा म्हणाले, नाही शिंदे साहेब, या गाडीचा ड्रायव्हर मालक मी आहे, गाडी जिथं थांबवेल तिथं वस्ती तयार करायची. बघा किती वाड्या किती गावं लागलीत बघा, ध्यान देऊ नका. वामनदादा लिहित आहेत. वामनदादा त्या आईला म्हणतात, हे उजाडवाडी आली ग बाय, उजाडवाडीच्या उजाडवाडी आली ग बाय, उजाडवाडी आली ग बाय.
हे उजाडवाडी आली ग बाय उजाडवाडी उजाडवाडी आली ग बाय उजाडवाडी आली उजाडवाडी आली ग बाय उजाडवाडी आली उजाडवाडी आली ग बाय उजाडवाडी आली ग बाय आणि तिथं काही वस्ती करायची नाही यानं लय परेशान केलंय तिथं काही वस्ती करायची नाही उजाडवाडीच उजाडवाडी आली ग बाय उजाडवाडी आली ग बाय उजाडवाडी आली ग बाय उजाडवाडी आली ग बाय बघा वामना त्या आईला सांगतायत काय सांगतायत इंद्राबाईची वाडी आली इंद्राबाईची वाडी आली इंद्राबाईची वाडी आली आता ही इंद्राबाई कोण वामना आली त्या मी नाही सांगत आहे वामना मी सांगण्याचा प्रयत्न करतोय इंदिराबाई कोण कोण इंदिरा गांधी वामना म्हणतायत हे इंद्राबाईची वाडी आली इंद्राबाईची वाडी आली इंद्राबाईची वाडी आली हे तुफान जंगल झाडी आली वामना म्हणतात हे तुफान जंगल झाडी आली तुफान जंगल झाडी आली आणि इंद्राबाईची वाडी आली इंद्राबाईची वाडी आली इंद्राबाईची वाडी आली काका ह्या इंद्राबाईनं संजय गांधी निराधाराच्या नावावरती असं लुबाडलं 40-45 वर्ष लिंबू दाखवलं टरबूज काढून घेतलं आता 2014 पासून डेंजर लिंबू आलंय किती लाख रुपये इमानदारीने सांगा कुणाच्या खात्यावर 15 लाख रुपये जमा झाले हात वरती करून सांगा ज्यांच्या खात्यावर जमा झाले नसतील त्यांनी हात वरती करून सांगा माझ्या खात्यावर नाही झाले बाकीच्या खात्यावर जमा आहे काय मग ज्यांच्या खात्यावर जमा झाले नसतील त्यांनी हात वरती करून सांगा वामना आली आहेत हे तुफान जंगल झाडी तुफान जंगल झाडी आली तुफान जंगल झाडी आली इंद्राबाईची वाडी आली महाराष्ट्र प्रख्यात कवी गायक संगीतकार आमचे दाजी विशालजी मोरे सर यावरती या यांचं या ठिकाणी आगमन यांच्याकडनं धम्मदानाचं सुद्धा स्वागत करा चलो तुफान जंगल झाडी आली 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 हे इंद्राबाईची वाडी आली इंद्राबाईची वाडी आली इंद्राबाईची वाडी आली आता काय गाडी सोडायची नाही हिनं लय लुबाडलंय लिंबू दाखवलं टरबूज काढून घेतलं आता काय गाडी सोडायची नाही आता काय गाडी सोडायची नाही उजाडवाडीच उजाडवाडी आली ग बाय उजाडवाडी आली बघा सरळ सरळ हॅलो 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 वामन आली आहेत काका बाबरी मस्जिद पाठीत आहे तर फतवा दुसऱ्या दिवशी दंगल वामना म्हणतात बाबरी मस्जिद आली ग बाय 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 हे बाबरी मस्जिद आली ग बाय बाबरी मस्जिद आली ग बाय इथं काय दंगल करायची नाही इथं काही दंगल करायची नाही इथं काही दंगल करायची नाही इथं काही दंगल करायची नाही आणि पापाची मडकी भरायची नाही उजाडवाडीच उजाडवाडी आली ग बाय उजाडवाडी आली ग बाय उजाडवाडी आली ग बाय उजाडवाडी आली ग बाय आमचे काका प्रमोद नवगिरे साहेबांकडनं नवगिरे काका नाव माहिती पण पूर्ण नाव पाहिजे
यांच्याकडे सुरू असते की त्या 200 रुपये धमन एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. वा बघा, तिसरा प्रश्न मी पहिल्याच प्रश्न विचारला तुम्हाला. कुणाच्या खात्यावरती 15 लाख रुपये जमा झाले, बरोबर आहे. आता तुम्हाला एक नवीन लिंबू दाखवणं चालू केलं 1500 रुपयाचं. हसू नका, आम्ही खरं बोलतोय. हे 1500 रुपये तुमच्याच लेकराच्या आयुष्यामध्ये जे येणारं फेलोशिप असते ना, समाज कल्याणच्या माध्यमातून, बरोबर काका, त्याच्या माध्यमातून कपात करणं चाललंय. उगत पालकमंत्री वळत नव्हते 2-4 महिन्यापूर्वी. किती गेले 600 कोटी गेले, 1500 दिले. वा, आपणच स्वीकारायला, विरोध करायला पाहिजे होता ह्या गोष्टीला. तुमच्या लेकराला येणारे 25-25, 30-30 लाख रुपये या फेलोशिपच्या माध्यमातून, पार्टीच्या माध्यमातून, जे असेल समाज कल्याणचे, सामाजिक न्याय त्याच्या माध्यमातून, समाज कल्याणच्या माध्यमातून तो पैसा गायब करण्यात आला. आणि तुम्हाला फक्त 1500 रुपयाचं लिंबू दाखवून टरबूज काढून घेतलं. उगाच ईडीच्या चौकशा लागून लागल्या यांच्यावरती. काही दिवसांनी काका थोडं थांबा, 2-4 दिवसांनी आम्ही एक गिडीचा औरंगाबादला धिंगाणा होतो बघा. वामन दादा लिहितात, समता सैनिक दलाचे चीफ कमांडर व हायकोर्टाचे ॲडव्होकेट आदरणीय DB खिल्लारे साहेब यांच्याकडनं 500 रुपयाचं गंमतदान आणल्या. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या खिल्लारे काकांकरता. वा, चलो. बघा, वामनदादा केलं होतं 90-95-94च्या काळामधलं लिहिलेलं गाणं आहे. आज त्या गाण्याला 30-33 वर्ष होत आहेत. 30 वर्ष उत्तर कम्प्लीट आहे. 90-94 VP सिंगाची सत्ता. वामनदादा लिहित आहेत, अडवाणींची वाडी आली, अडवाणींची वाडी आली, अडवाणींची वाडी आली, अडवाणींची वाडी आली. हा अडवाणी कोण? लालकृष्ण अडवाणी, बीजेपीचा राष्ट्रीय प्रवक्ता. आता माझी लालकृष्ण अडवाणी. वामनदादा लिहितात 30 वर्षापूर्वी काय म्हणतात वामनदादा? अडवाणींची वाडी आली, 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 हे अडवाणींची वाडी आली. अरे भाजपची ती माढी आली, भाजपची ती माडी आली, भाजपची ती माडी आली, भाजपची ती माडी आली. खोटं सांगत नाही. गेल्या आम्ही 2 तारखेला मयूर आम्ही चालले म्हणजे एका कार्यक्रमाला होतो काका. गेल्यानंतर पॉम्पलेट माझ्या हातात पडलं. माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चुकी की मी पॉम्पलेट बघितलं नाही. तो कार्यक्रम करणार नव्हतो. पण आमच्या पक्षा म्हणजे आपल्या आंबेडकरी चळवळीतले नेते आहेत. ते म्हणाले मेघाना निधं धिंगाणा तुझा करून तुला बाबासाहेब सांगणार आहे. चांगले नेते पडून लावले काका त्या 2 तारखेला. इतके ताकदीन गात गेलो की गेल्या त्या 2 तारखेनंतर माझा पूर्ण आवाज गायब होता. 8 दिवसापूर्वी राहुल भाऊंना माहिती आहे माझ्या गोळ्या चालू आहेत. एका टायमाला 6 गोळ्या आहेत. आवाजात त्रास होऊ लागला तरी गाणं गाण्याचा प्रयत्न करू लागलो. हे ताकदीमध्ये काल परवा मुंबईतही गाणं गायलं मोर्चामध्ये, बाळासाहेब आंबेडकरांच्या मोर्चामध्ये. गाणं काय वामनदादा लिहितात, ही चळवळ लय महत्त्वाची. चळवळ जीवन ठेवावं लागेल तर माता भरून हाजर विनंती ही कलावंत मंडळी जोपासावे लागेल. अन्यथा का आजच्या पिढीतल्या मी शेवटचा वामनदादाकडं काय शेंडीपा शेवट काका बरोबर आहे. माझ्यानंतर मला माहीत नाही कोणता गायक, मी असेल, कुणाल बुद्रे असेल, अमोल असेल, आम्ही शेवटची फळी. नंतर नाही सांगतात कोणचे कवी गायक कसे येतील. ही चळवळीतल्या कलावंत मंडळी जिवंत ठेवण्याचं काम करा. ही कलावंत मंडळी नवी उभारी कलावंत यांना बाबा वामनदादा कडक माहिती म्हणून लोक बसलेली आहेत. नाही तर लय प्रोफेशनल लोक आहे आजकाल आमच्याकडं. आणि वर्षामध्ये गायकीली मोठी झालेली आहे. त्याच्यामुळे आम्ही टेन्शन घेत नाही. वामनदादा म्हणतायत, अरे अडवाणींची वाडी आली, अडवाणीची वाडी आली, अडवाणीची वाडी आली, अडवाणींची वाडी आली, अडवाणींची वाडी आली, हे अडवाणींची वाडी आली, अडवाणींची वाडी आली. अरे भाजपची ती माढी आली, भाजपची ती माडी आली, भाजपची ती माडी आली, भाजपची ती माडी आली. ही काय माणसं तारणारी नाही.
यांनी लॉकडाऊन मध्ये लय लोक मारलेत. ज्याला शिंक आली की तो घाटीत गेला का कार्यक्रमच झाला. खोटं बोलू लागलो का? कुणाकुणावर तुम्ही खरं सांगू लागलो. आम्हाला 30 वर्षापूर्वी लिहितात पण आज सांगण्याची वेळ आहे. अडवाणींची वाणी आली, अडवाणींची वाणी आली, अरे भाजपची ती माढी आली. ही काय माणसं तारणारी नाही. इंदिराबाईच्या काळात ढिशाम होतं, यांच्या काळात हेलिकॉप्टरनं कार्यक्रम होतो. आता हे लॉकडाऊनचं भूत नवीनच आणलं. नोटबंदीचा काळाला महाराष्ट्राचा कुठला गायक सांगत नाही, ध्यान देऊन ऐका. नोटबंदीचा असा काळाला 3 महिने अगोदर नवीन गव्हर्नरच्या सह्या सुद्धा छापण्यात आल्या. करोडोने अब्जोनं खरबोनं रुपये ट्रकाच्या भरू वाहून घेतल्या. जिकडं तिकडं पोचवायच्या तिथं पोचून दिल्या आणि मग लॉकडाऊन लावण्यात आलं. नोटबंदीच्या काळामध्ये शिंक आली की मी तर पहिल्यांदा असा रोग बघितला ज्याला शिंक आली की तो डायरेक्ट कोरोना पेशंट. आता संसर्गजन्य रोग आहे तो कुणाला होतो. एखादा सर्दी असं हात हे पुसलं आणि एखाद्या हात जरी मिळतो की त्या सर्दी होत असते, ती संसर्गजन्य रोग आहे. पण इतका डेंजर की माणसं मारण्यात आली. वामनदादांनी 30 वर्षापूर्वी सांगितलंय, अडवाणींची वाडी आली, अडवाणींची वाडी आली, अडवाणीची वाडी आली, अडवाणीची वाडी आली, अडवाणींची वाडी आली, अडवाणींची वाडी आली. हर भाजपची ती माढी आली, भाजपची ती वाडी आली, भाजपची ती वाडी आली. आणि ही काही माणसं तारणारी नाही. अरे ही काय माणसं तारणारी नाही. उजाडवाडीचं उजाडवाडी आली ग बाय, उजाडवाडी आली ग बाय, उजाडवाडी आली ग बाय, उजाडवाडी आली ग बाय. बघा वामनदादा येतात. बाबासाहेब आंबेडकरांचं घर राजगृह नावाचं कशासाठी बांधलं माहिती का? बाबासाहेब आंबेडकरांनी दादरमध्ये हिंदू कॉलनीत राजगृह नावाचं घर हे फक्त पुस्तकांसाठी बांधलं होतं. तुमचे माझे मस्तक नीट करायला. कशासाठी बांधलं होतं? पुस्तकांसाठी राजगृह नावाचं घर बाबासाहेब आंबेडकरांनी दादरमध्ये हिंदू कॉलनीमध्ये पुस्तकांसाठी घर बांधलं. तुमचे आमचे मस्तक नीट करायला. त्यातनं एक विषय बाहेर आला ज्याचं नाव होतं सूर्यपुत्र भैयासाहेब यशवंतराव आंबेडकर. मैंने बता रहा हूं, वामनदादा कह रहे हैं. त्यातले 3 प्रश्न सोपे बाहेर आले ज्यांचं नाव होतं श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर, सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब. वामनदादा लिहितात, मी सांगण्याचा प्रयत्न करतो, तुम्ही का? वामनदादा म्हणतात, अरे भीमरायाच्या राजगृहात, भीमरायाच्या राजगृहात, भीमरायाच्या राजगृहात, राजगृहात काय म्हणतात वामना? भीमरायाच्या राजगृहात, भीमरायाच्या राजगृहात, अरे भीमरायाच्या राजगृहात यशवंताच्या 3 वंशात, यशवंताच्या 3 वंशात, यशवंताच्या 3 वंशात. अरे भीमरायाच्या राजगृहात, भीमरायाच्या राजगृहात यशवंताच्या 3 वंशात. अरे ही खरी माणसं तारणारी हाय. कोण म्हणताय? वामनदादा सांगतायत. भीमरायाच्या राजगृहात, भीमरायाच्या राजगृहात, भीमरायाच्या राजगृहात, भीमरायाच्या राजगृहात, भीमरायाच्या राजगृहात, भीमरायाच्या राजगृहात अरे यशवंताच्या 3 वंशात, यशवंताच्या 3 वंशात, यशवंताच्या 3 वंशात. ही खरी माणसं तारणारी हाय. इथं ब्रेक मारलं वामनदादा कर्डकांनी गाडीला. कुठं मारला ब्रेक? या ठिकाणी. या वाड्या बसत्यात तांडे सगळे लागले. वामनदादा कर्डकांनी इथं ब्रेक मारलं. वामनदादा काय म्हणतात बघा. भीमरायाच्या राजगृहात, यशवंताच्या 3 वंशात अरे ही खरी माणसं तारणारी हाय. आमचे रवी बापू तायडे यांच्याकडनं उद्योजक आहेत. आता 1,000 जमत नाही. 7 कोटीचे 10 कोटी झालेत एकाच फोनवर. सगळ्या 7-7 कोटी रवी बापू तायडे 10 कोटी एकाच फोनवर. 710 झाले. 1,000 जमणार नाही. साळवे साहेब, हा बाळासाहेबांमुळे बाळासाहेब आंबेडकर साठी इथं जुवा टाळा होता.
मग मी ते सांगितलं ना, पुढच्या वेळेस पूर्ण कार्यक्रम यांच्याकडून घ्या बापूकडून. अशी दानशूर मंडळी असली पाहिजे समाजात. आता कांबळे काका नेहमी जे थकले का ते रिटायर झालेत, ही सत्यता आहे ना. माता बहिण बंधू भावना ध्यान देऊन ऐकायला महत्वाची गोष्ट सांगतो. माझ्या घरामध्ये काकांकडं, आमच्या घरामध्ये वामनदादा कर्डकांचं वास्तव्य 40 ते 45 वर्ष होतं. किती वर्ष? मी वयाच्या 22 वर्षापर्यंत वामनदादा कर्डकांच्या अंगा खांद्यावर खेळलेला माणूस आहे. काका हे गाणं कुणीच सांगत नाही. वामनदादा कर्डकांनी आपल्या शिष्यांना समर्पित केलेली सगळी गाणी आहे. त्या दिवशी सुषमाताई होत्या याला विजयकुमार खंडे काकांच्या घरी. आम्ही एक गाणं बघितलं. आनंद कीर्तनी काकांना लावला फोन, मला बोलून घेतलं. हे गाणं तुम्ही काही जुन्या लोकांनी ऐकलं असेल. औरों के सर हम क्या जाने भीम हमारे सर में है. 1994 95च्या काळातलं गाणं आहे. 90 94 95. त्यामुळे शेवटी पप्पाचं नाव आहे. मी पहिल्यांदा बघितलं. त्याच्यामध्ये लिहिलं होतं की औरों के सर हम क्या जाने भीम हमारे सर में है, ये भीमनगर के पूत कहेंगे भीम हमारे घर में. बरोबर ताई? आनंददादा कीर्तनी म्हणाले की मेघानं दुसरे कसं काय नाव येऊ लागले मग वामनदादाच्या गाण्यात. वामनदादा कर्डक बाबांनी प्रतापसिंग बोदरे काकांना समर्पित केलेलं गाणं आहे. विजयन काकांना समर्पित केलेलं गाणं आहे. दादा शेखरांना तुम्ही वामन कर्डक बाबांसोबत लहानचे मोठे झालात. तुमच्या वडिलांनी हे जे हा जो संच वाचतो ना, हा मयूर माझ्याकडेच असतो. राहुल भाऊचा भाऊ एक पॅडला असतो, तो सुद्धा असतो. आणि हे मयुरेश आणि हा आदेश, त्याला आदेश म्हणतो, त्याला मयुरेश म्हणतो असतो आम्ही. काका ही तिसरी पिढी आहे, चौथी पिढी सॉरी. यांचे वडील माझ्या वडील वामनकडे बाबांना, प्रतापसिंग बोदरे काकांना, वामनकडे बाबांचा चिखलीमध्ये ज्याने खरं सांभाळ केला असेल ते हे कुटुंब आहेत. शेखर अण्णा साळवेंचं परिवार. खोटं सांगत नाही मग ते समोरून बोलत नाही. त्या मयूरला माहिती मी कुठल्या महाराष्ट्रात कुठल्या कार्यक्रमात बोलत असतो. आणि त्यांच्या वडिलांनी साथ संगत प्रतापसिंग बोदरे काका, विजयन काका, माझे वडील गायक बाबूराव जो वामनदादाकडे या लोकांना साथ संगत केली. त्यांच्या वडिलांनी पुन्हा आमच्या वडिलांसोबत आले. सर्व चळवळीतली माणसं, पहिल्या फळीतली दुसऱ्या फळीतली माणसं. शेखर अण्णांनी वामनकडे बाबा, प्रतापसिंग बोदरे काका ही सगळ्या चळवळीत आमच्या वडिला ह्या काका त्यांना सगळ्यांना साथ दिली. आज त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेव त्यांची मुलं लेकरं आज चळवळीचं काम करताय. या परिवारासाठी तो जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. हे सांगता आलं नाही. आमच्या शिंदे साहेब बोलत होते पण शिंदे साहेब बोलता बोलता थांबून गेले. हे शेखर अण्णा आणि ते पूर्ण परिवार आहे. हे चिखली बुलढाण्यामध्ये वामनदादाकडे ज्या वेळेस गेले तर या परिवाराच्या घरी राहत होते. वामनदादा म्हणतात की औरों के सर हम क्या जाने भीम हमारे सर में है, ये भीमनगर के पूत. भीमनगर म्हणजे मी भीमनगर भावशिंप्रत आहे, त्या भीमनगरावरती लिहिलेलं वामनदादा गाणं आहे. औरों के सर हम क्या जाने भीम हमारे सर में है, भीमनगर के पूत कहेंगे भीम हमारे घर में है. बाबूराव तू ही वामन जैसा जुल्म सितम से लड़ता जा, भीम हमारे लड़ने वाले हर एक नर में है, भीमनगर के पूत कहेंगे भीम हमारे घर में है. त्या भीमनगर भावशिंप्रवर लिहिलं वामनदादा गाणं. वामनाची गाणी झाले ज्योतिबाची वाणी झाले भीमाची गाणी. हे सुद्धा 1990ला 91ला गाणं माझ्या घरी 14 मार्च 1991 लिहिलं. असं असंख्य गाणी वामनदादा कर्डकांनी लिहिले. आम्ही सर चाळत बघतो, राहुल बोलायची दाखवलं म्हणालो बघा गाणं केव्हाच आहे. वामनदादाच्या हस्ताक्षरात आहे. माता बहिण आता लय लोक उठतील ना, आम्ही केलं आम्ही ते केलं. 2 दिवस जेव घातलं ते लोक आम्हीच सांभाळ केला. काका ही नवीन पिढी नवीन वातावरण तापलं बरं का, नवीन वेगळं. आणि कला माता बहिण बंधू भावून ध्यान देऊ नये का, RSSचे कलावंत शिरकाव करू पाहत आहेत. या लोकांपासून सावधान राहा. हे लय गोड बोलणारे लोक असतात. जसं 15 लाखात लिंबू दाखवलं ना, टरबूज काढून घेतलं का नाही, तसं आणि 1500 पण 15 लाख होऊन 1500 आले तुम्ही. ते 15 लाख म्हणलं 14ला, आणि यांनी 2024-25 मध्ये तुम्हाला 1500 आणलं. ते कधी 15 रुपये नंतर 15 पैशावरती सांगता येत नाही. म्हणून ध्यान देऊ नका. वामनदादा लिहित आहे. चलो राजगृहात भीमरायाच्या राजगृहात भीमरायाच्या राजगृहात भीमरायाच्या राजगृहात भीमरायाच्या राजगृहात हरी यशवंताच्या 3 वंशात यशवंताच्या 3 वंशात यशवंताच्या 3 वंशात ही खरी माणसं तारणारी हाय का नाही. ही खरी माणसं तारणारी हाय. उजाडवाडी गेली ग बाय, उजाडवाडी गेली ग बाय, उजाडवाडी गेली ग बाय, उजाडवाडी गेली ग बाय, उजाडवाडी गेली ग बाय.
महाराष्ट्राची सत्ता होती. मायको ओबीसी मंडल आयोग 1990 लागू, बरोबर का? बाबासाहेब आंबेडकरांना मरणोत्तर भारतरत्न हा किताब बहाल करण्यात आला व्ही पी सिंगच्या काळात. व्ही पी सिंग पंतप्रधान होते आणि मंडल आयोग लागू करून घेण्याच्या पाठीमागे सर्वात मोठं श्रेय ज्याचं नाव आहे श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर. हे मंडल आयोग लागू करण्याचं काम श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी व्ही पी सिंगाला व्ही पी सिंगांनी खूप मोठे मंत्रिपदाचे ऑफर केले बाळासाहेबांना. ते म्हणाले मला मंत्रिपद देऊ नका, मंडल आयोग लागू चालू करा. मंडल आयोग लागू करण्यात आला 1990ला व्ही पी सिंग सत्तेत असताना. बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न किताब बहाल करण्यात आला मरणोत्तर, हा सुद्धा 1990ला. बाबासाहेब आंबेडकर 1 रुपयाच्या नाण्यावरती चलनावरती आले, ते सुद्धा 1990ला. म्हणून वामन लिहित आहेत अरे व्ही पी सिंगाच्या गावामध्ये, व्ही सिंगाच्या गावामध्ये, व्ही सिंगाच्या गावामध्ये, अच्छा गावामध्ये, व्ही सिंगाच्या गावामध्ये, व्ही सिंगाच्या गावामध्ये, अरे व्ही सिंगाच्या गावामध्ये. ती मखमली टोपी बघितली तुम्ही, कापसाची टोपी असते ना एक, ती व्ही सिंगाच्या नेहमी डोक्यावर असायची. वामनराव बाबांनी त्या टायमाला औरंगाबादला भाऊसिंग पुष्पांजली फोटो स्टुडिओमध्ये ते फोटो काढलेले आहेत मखमली टिपूवरती माझ्या वडिलांनी विजय काकांना घेऊन. ते लिहितायत अरे व्ही सिंग टोपी घातल्यानंतर म्हणतायत अरे व्ही सिंगाच्या गावामध्ये, 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 अरे वामनवाणी भावामध्ये, वामनवाणी भावामध्ये, वामनवाणी भावामध्ये, व्ही सिंगाच्या गावामध्ये, वामनवाणी भावामध्ये. अरे वाटचाल आपली ठरायची हाय, वाटचाल आपली ठरायची हाय. उजाडवाडी ये उजाडवाडी गेली ग बाय, उजाडवाडी गेली ग बाय, उजाडवाडी गेली ग बाय, उजाडवाडी गेली ग बाय, उजाडवाडी गेली का बाय, उजाडवाडी गेली का बाय, हे उजाडवाडी गेली का बाय, उजाडवाडी गेली का बाय. मग काय हे उजाडवाडी गेली का बाय. इथं खरी वस्ती करायची हाय उजाडवाडीच. उजाडवाडी गेली ग बाय, 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 उजाडवाडी, उजाडवाडी गेली का बाय, उजाडवाडी गेली का बाय. इथं खरी वस्ती करायची हाय उजाडवाडी गेली ग बाय. गाणं आवडलं का?